नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून अखेर सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाली। फडणवीसांची भेट घेतल्यानंतर बडगुजर यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या फोन नंतर पत्रकार परिषदेतच बडगुजर यांची हकालपट्टी झाली। दरम्यान आता भाजपमध्ये नको असं म्हणत आमदार सीमा हिरे यांनीही बडगुजर यांना विरोध केला। पाहूया। आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या सुधाकर बडगुजर यांची अखेर ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू होती। पत्रकार परिषदेतच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा फोन आला आणि दत्ता गायकवाड यांनी बडगुजर यांच्या पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली। आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी, महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं आणि ते मागण्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांना भेटले। ती भेटसुद्धा मी पक्षाच्या नेतृत्वाला अवगत केलेली होती। 2 दिवसांआधीच बडगुजर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटली आणि त्यानंतर आपण ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवरून बडगुजर यांच्या हकालपट्टीचा फोन आला। बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही। एखाद दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे। व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही। सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात किंवा कार्यकर्ते असतात, पण पक्ष हे संघटन असतं। पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो। आम्ही तिथं गिरीश महाजनच्या शेजारी उभं राहिलो म्हणून मला एक मेसेज आहे संजय राऊत साहेबांचा की गिरीश महाजनच्या सोबत उभं राहून फोटोग्राफी करताना हे केलं। मी म्हटलं अरविंद सावंत पण शेजारी होते माझ्या त्या कार्यक्रमाला। त्यांनी तोच मेसेज मला काल फॉरवर्ड केला। गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करतो आणि आपण सगळे त्यांच्यासोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढत आहोत। अरविंद सावंतसुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते। मी सकाळी 9 वाजता मेसेज केला आजच त्यांना आणि माझी 11 वाजता त्यांनी हकालपट्टी केली। आणि अशा प्रकारची एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही, परंतु हरकत नाही, त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केलेला आहे। बडगुजर यांची भाजपसोबतची जवळीक पाहून आधीच उद्धव ठाकरेंनी आणि राऊतांनी कारवाई केली, पण सलीम कुत्ता प्रकरण आणि मुलावरच्या एका केसवरून बडगुजर यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। आता काहीतरी 2-3 दिवसांपूर्वी त्यांचं देवेंद्रजींच्या सोबतची एक मीटिंग झाली। आता बडगुजरांचा काय निर्णय ठरला हे मला माहीत नाही अजून, परंतु मला निश्चितपणे असं वाटतंय की बडगुजरांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आणि त्यांच्या मुलाची सुद्धा एक केस आहे, या सगळ्यांमध्ये कदाचित खूप जास्त प्रेशर वाढत असावं, ज्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक कुणीतरी पक्षविरोधी कारवाया करायला सांगत असेल। 1.5 वर्षांपूर्वी भाजपनंच बडगुजर यांच्यावर मुंबईवरील 93च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप केला। नितेश राणेंनी विधानसभेत कारवाई करण्याची मागणी केली। त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांनी SITद्वारे याच्या चौकशीचे आदेश दिले। 93चा बॉम्बलास्ट अध्यक्ष महोदय, त्या बॉम्बलास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। अधिकृत निर्णय असा काय झालेला असं माहित नाही,
पण शेवटी ते काय निर्णय घेतील त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य आहे. पण आता हकालपट्टी झालेली आहे, आत्ता त्याबद्दल मी थोड्या अगोदर ऐकलेलं आहे. आता बघू, जेव्हा जेव्हा तिथे काही निर्णय येतील तेव्हा आपण विचार करू. आता प्रश्न हा आहे की बडगुजर नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार. नाशिकच्याच भाजपच्या आमदार सीमा हिरेंनी बडगुजर यांना भाजपात घेण्यास विरोध केलाय. बडगुजर यांची प्रतिभा मलिन आहे, पक्षात घेऊ नका असं सीमा हिरे यांनी म्हटलं. लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की कुठल्याही परिस्थिती ही व्यक्ती भारतीय जनता पार्टीत येता कामा नये आणि त्यामुळे नक्कीच पक्षश्रेष्ठी याचा विचार करतील. मी स्वतः दोनदा त्यांच्या विरोधात उमेदवारी निवडून आलेली असल्यामुळे विधानसभेत, त्यामुळे मी स्वतः आणि आमच्या पूर्ण शहरातले सगळ्यांचा याला विरोध आहे. बडगुजर यांनी स्वतःच्या नाराजीबद्दल बोलतानाच नाशिकचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह आणखी 10 जण नाराज असल्याचा दावा केला. मात्र विलास शिंदे पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते आणि नाराज नाही असं त्यांनी जाहीर केलं. साहेबांच्या बाबतीमध्ये, राऊत साहेबांच्या बाबतीमध्ये माझी कुठलीही नाराजी नाही, कारण त्यांनी आम्हाला आजपर्यंत जेव्हा आम्ही जे सांगितलं असेल ते आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं वैयक्तिक साहेबांशी किंवा पक्षप्रमुखांशी नाराजीचा विषय. नाशिकमध्ये 8 दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काय होतं ते पहा असं म्हणत गिरीश महाजन यांनी भूकंपाचा इशारा दिला. त्यातच बडगुजर यांनी जय महाराष्ट्र करण्याआधीच ठाकरेंनी पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून काढलं. त्यानंतर आता राऊतांनी महाजन यांच्यावर फाईल्सवरून आरोप केले. अभिषेक कौलच्या फोनशिवाय महाजन सही करत नाहीत, कौलच महाजनांसाठी फाईलचे व्यवहार करतो असा सनसनाटी आरोप राऊतांनी केलाय. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो आहे. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. त्याचं येडजाणे माझ्या ऑफिसला नाही. हा जळगावचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे हे मला माहीत आहे, मला माहीत नाही, मी असं म्हणणार नाही. हा पूर्वीच्या मंत्र्याकडे त्या ठिकाणी स्थापनेवर होता आणि आता हे मला म्हणतात की त्याला फोन केल्याशिवाय सही होत नाही आणि 300-350 फाईल या ठिकाणी अजून या ठिकाणी पेंडिंग आहेत. मला त्यांनाच आवाहन करायचं आहे, तुम्ही आपण स्वतः जाऊन बघा की माझ्या कार्यालयामध्ये फाईल होते का, ते ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये मी कागद फाडून टाकला लगेच काही टाकून दिला असं होणार आहे का, तुम्ही जाऊन बघा. बडगुजर यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट, त्यानंतर महाजन यांच्याकडून शिवसेना जमीनदोस्त होणार अशा इशाऱ्यानंतर प्रकरण अभिषेक कौल पर्यंत आले. पण मंत्री महाजनांनी कौलशी आपला संबंध नाही असं म्हणत आरोप फेटाळले आहेत. चंदन पुजारीकारीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नाशिक.